मुलांनो, आज आपण एक कविता बघूया. कवितेचं नाव आहे नाटक फसले. त्या अगोदर ती कविता आपण सुंदर चालीमध्ये गाऊया. चला तर मग. भाजलेल्या वांग्याचं भरीत, भाजलेल्या वांग्याचं भरीत, स्वयंपाकघरात आई होती करीत, स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तिथे गेलो, रडत रडत म्हणालो, आई मी मेलो, आई मी मेलो. माझ्याकडे बघून आई फसली, माझ्याकडे बघून आई हसली. मला वाटले आता चांगलीच फसली, मला वाटले आता चांगलीच फसली. मी म्हणालो थुंकी दाबून ओठात, मी म्हणालो थुंकी दाबून ओठात, आई माझ्या कळ येते पोटात, आई माझ्या कळ येते पोटात. उठल्यापासून गेलो 5 वेळा, उठल्यापासून गेलो 5 वेळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा. फारच म्हणजे फारच दुखते डोके, फारच म्हणजे फारच दुखते डोके. जसे डोक्यात हातोड्याचे ठोके, जसे डोक्यात हातोड्याचे ठोके. चक्कर येते सुजला आहे गळा, आज वर्गात दिसणार नाही फळा. चालवत नाही असा पाया ठणका, चालवत नाही असा पाया ठणका. मोडला वाटतं पाठीचा मणका, मोडला वाटतं पाठीचा मणका. भाजलेल्या वांग्याचं भरीत, स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तिथे गेलो, रडत रडत म्हणालो, आई मी मेलो, आई मी मेलो. आई म्हणाली अरे रे रे अरे, फार वाईट झालं. एक मात्र तुझ्या कसं लक्षात नाही आलं, एक मात्र तुझ्या कसं लक्षात नाही आलं. आज आहे रविवार, आज नाही शाळा. सोमवारचं नाटक चुकून आज केलंच बाळा, सोमवारचं नाटक चुकून आज केलंच बाळा. कळा थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते, भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते, भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते. भाजलेल्या वांग्याचं भरीत, स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तिथे गेलो, रडत रडत म्हणालो, आई मी मेलो, आई मी मेलो. ही होती कविता. आता आपण या कवितेचा अर्थ बघूया. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, पण स्वयंपाकामध्ये काय बनवत होती? वांग्याचे भरीत, ते पण भाजलेल्या वांग्याचं भरीत. तेव्हा आईजवळ मी लंगडत लंगडत गेलो आणि रडत रडत म्हणालो, आई मी मेलो. माझ्याकडे बघून आई लगेच हसली. मला वाटलं आता आई तर हसली आणि ती आता चांगलीच फसली आहे. थोड्याच वेळात मी म्हणालो, थोडी थुंकी दाबून ओठात मी आईला म्हणालो, अगं आई माझ्या कळ येते पोटात, माझ्या पोटात कळ येते. आणि आज सकाळी उठल्यापासून मी गेलो 5 वेळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा. खूप जास्त फारच फार दुखते डोके. जसे डोक्यात असं वाटते की हातोड्याचे ठोके तर नाही पडले. अगं चक्कर येते मला आणि सुजला आहे माझा गळा. आणि आज तर वर्गात दिसणार नाही मला फळा. अगं चालवत नाही आहे मला, इतका पायात ठणका आहे. अगं मोडला वाटते माझ्या पाठीचा मणका. थोड्याच वेळात आईला बाळाचं नाटक समजलं बरं. आणि आई लगेच म्हणाली, आईला कळलं होतं की बाळ आज शाळेत जायला तयार नाही आहे, म्हणून तो अनेक अनेक नाटक करून मला सांगतोय. थोड्या वेळात आई म्हणाली, अरे 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 अरे, खूप वाईट झालं, फार वाईट झालं. बट बाळा, तुझ्या लक्षात कसं नाही आलं? आज तर रविवार आहे, आज तर शाळाच नाही ना. तुला वाटलं की सोमवारचं नाटक आहे हे
आणि तू चुकून आजच केलास बाळा रविवारी. थांब, तुझं पोट दुखते ना, तुला चक्कर येते, तुझं डोकं दुखते आणि तुझा गळा पण सुजला आहे, म्हणून पोटाच्या गळ्यात थांबण्यासाठी तुला थोडं कडू औषध देते. आणि माझं स्वयंपाकाचं काम पूर्ण झालं, माझं भाजलेल्या वांग्याचं भरीत पूर्ण झालं की तुला तुझा अभ्यास घेते बाळा. तेव्हापर्यंत औषध पिऊन तुझं पोट दुखणं बंद होईल, कळा बंद होईल. तर हे होतं ह्या कवितेचा अर्थ. म्हणून श्री